महाराष्ट्रातील अद्भुत मंदिर येथे गाभाऱ्यात 9x11च्या चौकोनातूनच प्रवेश करावा लागतो. येथे व्हिजिट प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि काय निसर्ग आहे इथं, लोक काय येत नाही तिथं, काय निसर्ग आहे इथलं, एकदा याच. मित्रांनो, हा एक शॉर्टकट रस्ता आहे, 2 व्हीलरसाठी चांगला आहे. तिथून आपण वर चाललो. मित्रांनो, आपण आलेलो आहोत कानिफनाथ मंदिराला. वडकी जवळ, पुण्याच्या वडकी जवळ कानिफनाथाचं मंदिर आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर आणि हा पूर्ण घाटाचा प्रवास आणि मंदिराचा इतिहास आपण पुढे बघू. बघा, इंटरेस्टिंग असणार आहे ते सगळं. आणि तुम्ही एकदा व्ह्यू बघा, इथून पुण्याचा व्ह्यू बघा आणि डोंगर दरा सगळं बघा काय असेल. पुणे शहरापासून अल्प अंतरावर असलेला हा सुंदर वळणावळणाचा घाट आणि हिरव्यागार डोंगरासाठी ओळखला जातो. बोपदेव घाटातून प्रवास करताना सभोवतालचा निसर्ग, थंडगार वारा आणि डोंगराचे मनमोहक दृश्य मनाला एक वेगळाच आनंद देत असते. डोंगराच्या शिखरावर बसलेले हे श्री कानिफनाथ मंदिर नाथ संप्रदायातील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे. हजारो भाविक वर्षभर येथे दर्शनासाठी येत असतात. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात जाण्यासाठी असलेले छोटे प्रवेशद्वार. भक्तिभाव आणि श्रद्धेने या मार्गातून प्रवेश केल्यास कानिफनाथाचे दर्शन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. जसजसे आपण मंदिराच्या जवळ पोहोचतो तसतसे परिसराची शांतता आणि आध्यात्मिक वातावरण मनाला अधिक भुरळ घालते. आणि डोंगर माथ्यातून दिसणारे हे पुणे शहर, आसपासच्या टेकड्या, हे एक विहंगम दृश्य पर्यटकाला वेगळं आकर्षण असते. जर तुम्ही पुण्याजवळ एखाद्या शांतता, आध्यात्मिक आणि निसर्गाने नटलेल्या ठिकाणाचा शोध घेत असाल तर बोपदेव घाटातील श्री कानिफनाथ मंदिर नक्की भेट देण्यासारखे आहे. जय श्री कानिफनाथ महाराज की जय. मंदिराच्या खालच्या बाजूस एक पाण्याचं तळ आहे, ते पण पहा मित्रांनो. सुंदर असं पाण्याचं तळ आहे. गोरक्षनाथांचं मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे. आता दर्शन घेतलं तिथलं. हा एक मधला पॉइंट आहे मित्रांनो, अतिशय सुंदर मंदिर. बाबा इथं झोपलेले आहेत. हे पूर्ण देवस्थानची हे करतात, साफसफाई मेंटेन सगळं हे करतात इथं. जय हरी. चला चला मित्रांनो, आता वर जाऊ, वर बघू काय काय ते. हे आता संध्याकाळचे 6:30 वाजले. भरपूर मुलं येतात या रस्त्याने बघा, शॉर्टकटच्या. सगळं एक ब्रिगेड संध्याकाळी असतं इकडं. मंदिराची हिस्ट्री तुम्हाला ऐकायला मिळेल वर गेल्यावर. आधी तुम्ही हा प्रवास एक्सप्लोर करा, प्रवास बघा कसा आहे ते. तुम्हाला वर गेल्यावर पूर्ण मंदिराची हिस्ट्री सांगतो, इतिहास, भूगोल सगळं सांगतो त्या मंदिरात. मंदिराला यायला मुख्य 3 रस्ते आहेत. एक सासवड मार्गे, एक हांडेवाडीच्या पुढं मंतरवाडी फाट्याने पुण्यातून मधून येता येतं. आणि आपण जो आला हा मधला रस्ता आहे हांडेवाडी चौकातला. हा सुद्धा 2 व्हीलर साठी चांगला रस्ता आहे, 4 व्हीलर साठी थोडा कठीण रस्ता आहे. हो, बसची सुद्धा सुविधा आहे, पण त्या दुसऱ्या मार्गाने आहे, या मार्गाने नाही. आता आपण हांडेवाडी चौकातून इथपर्यंत यायला अर्धा तास गेला, कारण हा खूप नागमोडी रस्ता आहे, त्यामुळे जरा वेळ लागतोय. रस्ता थोडा थोडा खराबच आहे, कारण हा शॉर्टकट रस्ता आपण निवडला. अतिशय सुंदर मंदिर, काय व्ह्यू आहे मंदिराचा. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रेक्षकांना सांगायचं राहिलं, इथं ट्रेकिंग साठी लोक येतात. ट्रेकिंग साठी एकदम बेस्ट जागा आपल्या जर कोणती असेल पुण्याच्या जवळ, म्हणजे एकदम 10-20 किलोमीटरच्या अंतरावर, तर हा सुद्धा बेस्ट पर्याय आहे आपल्यासाठी. तुम्ही पाहू शकता, इकडला नजारा दाखवा. काय
इथून पूर्ण तुम्हाला सिटी एक्सप्लोर करता ते पूर्ण पुणे सिटी दिसते इथून. हा मेन रस्ता आहे, इकडून जो येतो तो पाठीमागून तो रस्ता दाखवा. आपण आलो तो शॉर्टकट रस्ता होता, तो पाठीमागला मेन रस्ता आहे. आता हा रस्ता मेन लागतो. हे मंदिर बघा, मंदिराच्या वर पाणी आहे तिथं. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा. शेअर करायला विसरू नका अशा व्हिडिओसाठी. सेफ्टीसाठी काय आहे? सेफ्टीसाठी जे काय तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना जे काय इक्विपमेंट किट जे असतात तुम्ही ते वेअर करा. त्या कसं या उदाहरणार्थ हेल्मेट विल्मेट. सगळ्यात बेस्ट सीजन हा पावसाळ्यातच असतो. आताचा सुद्धा बेस्ट सीजन आहे हा, एक नंबर सीजन आहे. झिरो पोल्युशन. पोल्युशनचा काय संबंधच नाही बघा. हे बघा, इथून आता एंट्री पॉइंट आहे, इथून वर जायला सुरुवात होती. हा दुसरा रस्ता, हा दुसरा एक मार्ग. तो एक पाठीमागा दाखवला, तो एक रस्ता, हा एक रस्ता. तीन. हा इथं गाड्यांची पार्किंग होती आणि ही मुख्य कमान, ही जी कमान आहे इथून एंट्री. हे इथून जे खालून जे दिसतं ते ही कमान दिसत. या मित्रांनो, ही मुख्य कमान आहे, एकदा बघा. या तुम्हाला दाखवतो पुढं काय काय. या मित्रांनो, आपण आता इथं पोहोचलेलो आहोत. हे वेताळ बाबांचं दर्शन घ्या आणि शेजारीच विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. बरोबर कानिफनाथांच्या आरतीच्या टायमिंगला इथं पोहोचलेला आहे. ही आपल्यासाठी एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. चला वर तुम्हाला दाखवतो मी. हे मंदिर अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. डोंगर माथ्यावरलं हे नाथांचं मंदिर परंपरेचं प्रतीक मानलं जातं. या मंदिराचं बांधकाम चुन्या आणि दगडांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे हे अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, इथे परिसर बघा, अतिशय स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे. वर आल्यावर काही नाश्त्याचे हॉटेल आहे. आम्ही येथे भेळ खाल्ली, खूप छान भेळ लागली येथे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी.